एक नवगाव गावाला बिलावून असणारे हे खेळाडू पाहतो आपण. स्ट्राईक रेट पाहिला तर दिगंबर हमने आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय तो म्हणजे जयेश सुरेकर. ही जोडी मैदानाच्या नक्कीच दाखल होतोय. पंचांचा इशारा त्या ठिकाणी लेग स्प्रे गोलंदाजी मार्फत पाहतो आपण. आर्यन खारकर आपल्याकडे चेंडू भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू दिगंबर हमने त्या ठिकाणी मारतो. क्षेत्ररक्षक मयूर पाटील चेंडूच्या पाठी मात्र जीत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची नक्कीच होतोय. अशा रीतीने मात्र 2 धाव पूर्ण करतात जयेश सुरेकर आणि दिगंबर हमने या फलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पाहतोय. हृदय 11 सारसोली पुरस्कृत पाहिला जय मल्हार नवगाव हा संघ मैदानाच्या आता प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय आपण. दिगंबर हमने स्ट्राईक एंड पर नॉन स्ट्राईक पाहिला जयेश सुरेकर. गोलंदाजी आर्यन खारकर. गतीमध्ये परिवर्तन केला. पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षण पाहतोय आकाश तवसरकर त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षणाला चगवलं. तत्पर्यंत मात्र 1 धाव पूर्ण करतोय आणि 1 या धावसंख्या संघाची धावसंख्या धावपलकर पोहोचतोय ती म्हणजे 3 बाद 3 अशी धावसंख्या. 3 षटकांचा नक्कीच सामना पाहतोय. मैदानाच्या आत सेमीफायनलचा हा सामना पाहतोय आपण. हृदय 11 सारसोली विपक्ष पाहिला तर अगस्त 11 वैतकवाडी पाली या 2 संघाच्या दरम्यान 3 षटकांचा हा सामना खेळला जात आहे. तर प्रल्हाद कोली आपण कुठे असाल अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. प्रल्हाद कोली यांना विनंती करतोय. भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू हा आर्यन खारकर या गोलंदाजाचा. जयेश सुरेकर का चेंडू समजला नाही. धावसंख्या मात्र नक्कीच स्थिरावली जातोय. कोणतीही धाव नाही का धोकाना अशा पद्धतीचा अचूक टप्प्याचा मारा करतोय गोलंदाज आर्यन खारकर. तल गावाला बिलावून करणारा हा गोलंदाज नक्कीच पाहतोय. अलिबाग तालुक्यातील आपट्याकर चेंडू गतीमध्ये परिवर्तन बोट फिरवली चेंडूवर गेली गोलंदाज आर्यनी आणि त्या रिजनला क्षेत्ररक्षण आहे मात्र गणेश चेंडूची फेकी करेपर्यंत मात्र 2 धावा सुंदर रित्याने पूर्ण करतात फलंदाज जयेश सुरेकर आणि दिगंबर हमने नावा रूपाला येणारी ही जोडी पाहतोय आपण. जय मल्हार नवगाव पुरस्कृत पाहिलं तर हृदय 11 सारसुरी या संघाचा फलंदाज पाहतोय आपण. षटक क्रमांक पहिला मार्गदर्शन पाहतोय आर्यन खारकर. 20 ते 25 पाऊंड रनअप राईट अप राऊंड विकेट मारा करत पंचांच्या उजव्या खानाकानं डावकुरा फलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला गॅदर करतोय गोलंदाज आर्यन खारकर. धावसंख्या मात्र निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतोय. पहिल्या षटकातील मला वाटते शेवटला चेंडू येणार बाकी. आर्यन सेमीफायनलचा नक्कीच सामना पाहतोय. आपट्याकर चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा सफल होऊन प्रयत्न केला डावकुरा फलंदाज जयेश सुरेकर यांनी मात्र तेवढाच गोलंदाज चतुर आणि चलाकीचा पाहिला आपण आर्यन खारकर. धावसंख्या मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या पाहिली तर आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय तर बिनबाद फक्त 5 धावा. सेमीफायनलचा नक्कीच दादा मॅच या ठिकाणी उशिराला प्रेक्षकाच्या माहितीसाठी निश्चित सांगू इच्छितो की चालू असणारा सामना मैदानाच्या नक्कीच पाहतोय आपण. अगस्त 11 वैतागवाडी पाली या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केला तो म्हणजे पहिल्या दिवसाचा क्वालिफाय सामना झालेला सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय. हृदय 11 सारसोली जय मल्हार पुरस्कृत नवगाव हा संघ मैदानाच्या पाहतो आपण. प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकांचा नक्कीच मॅच आहे आणि या 3 षटक पहिला षटक तर पूर्ण कोणती सफलता हासिल न प्राप्त करता षटक 5 धावा खर्च करतोय आणि दुसरं षटक घेण्यासाठी एक व्यावसायिक खेळाडू आपण पाहतोय आपल्या चनेरा भागातील मुस्तकीम मुकादम. आपट्याकर चेंडू भन्नाट वेगाने चेंडू फेकला दिगंबर हमने स्ट्राईक एंड पर त्या रिजनला क्षेत्ररक्षण पाहतो आपण. जय यश मात्रे आणि एकच धाव 1 या धावसंख्या संघाची धावसंख्या धावपालकर पाहिली तर 6 अशी धावसंख्या. 3 षटकांचा नक्कीच सामना असेल. जयेश सुरेकर पाहतोय आपण. जिल्हा परिषद विद्यमान सदस्य सन्माननीय विघ्नेश भाऊ माली यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय आणि त्यांच्या समावेश असणारे उदेश भाऊ वाडकर सौभाग्यवती उर्वशी उदेश भाऊ वाडकर
जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या समावेत असणारे विकास पाटील खरगाव असे सर्व सहकारी शिवसैनिक या ठिकाणी सुंदर मारलेला चेंडू त्या श्रीधरला क्षेत्ररक्षण आर्यन खारकर मात्र कोणतरी चूक करत नाही आणि सलामीचा सलामवर डावकुला फलंदाज बाद होतोय जयेश सुरेकर बॅक टू डगआउट. डीजे विशाल भोईर तर सलामीचा सलामीर फलंदाज बाद होतोय हृदय 11 सारसोळी जय मल्हार पुरस्कृत नवगाव या संघाचा डावकुरा फलंदाज बाद होतोय जयेश सुरेकर आणि इनायत क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानाच्या आत दाखल होतोय फलंदाज पाहिला तर हेमंत पाटील परवा दिवच्या मॅचचा एक हिरो हेमंत पाटील त्या ठिकाणी एक मोठ्या पटकांसाठी जाणला जातो हा फलंदाज 22 नंबर जर्सी परिधान करणार नक्कीच मैदानाच्या आत पाहतो इनायत क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज होतोय 3 षटकांचा नक्कीच मॅच आहे मुस्तकीम मुकादम गोलंदाजी ट्रॅकवर चालू होतोय हेमंत खेळण्यास सज्ज होते संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिरावली जातोय 600 धावसंख्या हेमंत पाटील एक गती काढून घेते चेंडू वरून आणि हलवर पद्धतीचा चेंडू हाताला गेला गोलंदाज मुस्तकीम मुकादम यांनी धावसंख्या मात्र स्थिरावली जातोय ती म्हणजे हृदय 11 सारसुरी या संघाची 600 धावसंख्या दुसरं षटक मार्गासह नक्कीच पाहतो आपण मुस्तकीम याला पुन्हा त्याच पद्धतीने स्लो गतीचा हाताळलेला चेंडू मुस्तकीम यांनी क्षेत्ररक्षण त्या रिझनला नक्कीच पाहतो आपण शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षण आहे आणि एकच धाव एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे फक्त न फक्त 7 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकातील मला वाटते शेवटले 2 चेंडू यांना बाकी पुन्हा दिगंबर हमने साहेबीचा सलामीर चेंडू मारला त्या रिझनला आपला शॉर्ट मिड ऑनला एक धाव मात्र पूर्ण आणि एक या धावसंख्या संघाची धावसंख्या फक्त 8 अशी धावसंख्या दुसरा षटक मार्गस्थ दुसऱ्या षटकातील शेवटला चेंडू येणं बाकी मुस्तकीमला पाहतोय आपण या दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी या मैदानाच्या आत वाईटिश लॉंगअपला पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करत असताना हो हो भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू मुस्तकीम मुकादम पायचीत करतोय फलंदाज हेमंत पाटील बॅक टू डगआउट. याच्यानंतर एक यातून विजयी संघ सागर सम्राट मित्रांनो वॉरियर्स या नावा संघाबरोबर खेळला जाणार आहे अंतिम सामना त्या क्षेत्ररक्षण मध्ये नक्कीच पाहतोय आपण हुसेन टाके पाहतोय आणि तत्पर्यंत एकच धाव कुणाल शिंदे मात्र हलवर गतीने चेंडू हाताळली जातोय संघाची धावसंख्या मात्र पोहोचतोय आता 9 धावा विनोद वाटकरी स्ट्राईक एंड पर पाहतोय
हाफ टॅगर चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला फटकोला चेंडू, विजय घाणेकरला चकवून चेंडू जाते वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. विनोद वाटकरी त्या ठिकाणी एक धाव नक्कीच पूर्ण झाले. वाईडिश लॉंगअपचं क्षेत्ररक्षण त्या चेंडू काही पलटोय आणि तत्पर्यंत मात्र एक धाव पूर्ण होतं आणि एक या धावसंख्याने संघाची धावसंख्या 14ची धावसंख्या पोहोचते धाव फलकावर. 3 षटकांचा नक्कीच मॅच पाहतोय आपण. अनामारीचा षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या दाखल झालेला हा गोलंदाज कुणाल शिंदे पाहतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला होता, मात्र आता थांबाचं नाव घेत नाही फलंदाज दिगंबर हमने. चेंडूला पाठवलं थेट आवराच्या बाहेर, 6 धावांचा. सलामीर नक्कीच पाहतो. दिगंबर आमने हृदय 11 सारसोली या संघाचा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेल्या या गोलंदाजाने नक्कीच पाहिलं, मात्र आता हबी होतोय या गोलंदाज कुणाल शिंदेवर आणि षटकाराने आगाज नक्कीच केला. सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला हा चेंडू 6 धावांसाठी. 6 या धावसंख्येने आता समीकरणात नक्कीच बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचतो धावफलकावर 20 अशी धावसंख्या. उशिरा प्रेक्षकाच्या माहितीसाठी नक्कीच सांगू इच्छितो, चालू असणारा सामना मित्रांनो पाहिला आपण पूर्वार्धातच, तर अगस्त 11 पाली आणि त्यांच्या अपोजिट पाहिला तर हृदय 11 सारसुरी हा संघ पाहतोय. जय मल्हार पुरस्कृत नवगाव. पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात गुडल्या स्पॉटवर चेंडू आदलला कार्पेटवरनं सरळ चेंडूने उचली घेतली. एस्ट्यांच्या पाठी उभा असणारा हा खेळाडू नक्कीच पाहतोय आपण एसटी रक्षक म्हणून, ज्याचा पुस्तकी मुकादम सुंदर कामगिरी बजावत आहे. कोणतीही धाव नाही का धोकाना अशा पद्धतीने अचूक टप्प्याचा मारा करणारा हा गोलंदाज डावखुरा पाहतो आपण कुणाल शिंदे. पंचांच्या उजव्या खात्याकडे नक्कीच मारा करतोय. 20 ते 25 पावलांचा रनअप. पुन्हा बॅटची कडा घेतली पॉइंटच्या रिझनला, क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. तत्पर्यंत एकच धाव आणि 3 षटकांची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या संघाची नक्कीच पाहिली आपण तर 21 धावा. येणारे 18 चेंडू आणि 22 धावांचा पाठलाग करायला लागाल तो म्हणजे अगस्त 11 पाली या संघाला. आवाजात करतो बदल, घेऊन जातो मायक्रोफोनवर माझे साथी समालोचक. 3 दिवस सातत्याने या स्पर्धेसाठी आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतात अशा आमच्या भागातील प्रदीप भोईर यांचा आवाज ऐकण्यासाठी. धन्यवाद उपेशी. आपण स्पर्धा पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स आयोजित भगवा आमदार चषक 2026 10व पर्व आहे आणि या मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतोय. त्याचप्रमाणे गृहपंचायत कोकभन सरपंच तुषारजी वाजंत्री हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सुदर्शनजी गावडे, त्याचप्रमाणे मराठी उद्योजक सूरज पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना महिला संघटना चणेरा विभाग सौभाग्यवती अस्मिताताई मांडवकर मांदाडकर या देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांचे देखील हार्दिक असं स्वागत करतोय. तसेच या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी शाब्दिक सुमनानं असं हार्दिक स्वागत करतोय. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी खऱ्या अर्थाने 3 दिवसामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. अगदीच पाहिलं तर हा सेमीफायनलचा चित्तथरारक मॅच खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं, जिथे एका बाजूला पाहिलं तर मग अगस्त 11 वैतागवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ जो आपण पाहिला हृदय 11 सारसोली पुरस्कृत केलेला संघ, जिथे जय मल्हार नवगाव हा संघ पाहायला मिळतोय. प्रथमतः 3 षटकांचा आपण पूर्वार्ध पाहिला, तिथे धावा जमवल्या गेल्या जय मल्हार नवगाव या संघानं 21 धावा. मात्र या धावा देखील डिफेन्स केल्या जाऊ शकतात, कारण या मैदानाचा इतिहास आहे. जेव्हा कमी धावा होतात ना तेव्हा मॅच देखील एक कमालीची आणि धम्माल नक्कीच त्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे सेमीफायनल दुसरा आहे, कारण फायनल मध्ये दाखल झालाय खऱ्या अर्थाने मित्रांनो वॉरियर्स सागर सम्राट नावे संघ.
जो योगेशजी ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ हा मात्र संघ फायनल मध्ये दाखल झालाय. योगेशजी ठाकूर दापोली आणि खऱ्या अर्थाने ते नावे संघाला सातत्याने पुरस्कार ते करत असतात. तर या ठिकाणी आपले सर्वांचे लाडकं नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने युवकांचे प्रेरणास्थान जिथे आपण पाहतोय त्यांना खऱ्या अर्थाने शिवतीर्थावरती खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा परिषद या नवनिर्वाचित पदावरती विराजमान झालेले सन्माननीय आणि खऱ्या अर्थाने मुरुडचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे असे आदरणीय सन्माननीय विघ्नेश दादा माने यांचं इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. ओके, मॅच संपल्यानंतर नक्कीच मान्यवरांना देखील तिथे या मॅचचा खऱ्या अर्थाने आस्वाद घ्यायचा आहे. आणि सातत्याने पाहिलं तर मग क्रीडा क्षेत्रावरती विघ्नेश दादा माळी यांचं खूप प्रेम राहिलंय. मग कबड्डी असेल, बैलगाडी असेल किंवा क्रिकेट असेल, सातत्याने जे क्रीडा क्षेत्रावर त्यांचं मग सांस्कृतिक वारसा असेल, वारकरी संप्रदाय असेल, सर्वच गोष्टीवरती त्यांचं खऱ्या अर्थाने प्रेम राहिलंय. आणि बऱ्याचशा खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य खूप आपल्याला पाहायला मिळालंय. पहिलाच बॉल वरती हुसेन टाके पेठून उठलाय. जिथे डिप्युटेड क्षेत्राच्या बाहेर येतोय पहिला षटकार. माझ्या मतदारसंघातला खेळाडू आहे व हुसेन टाकेची त्यांनी तिथे भेट घेतली, त्याची चर्चा केली. म्हणजे हा प्रेम सातत्याने विघ्नेशदादा माळी यांचा राहिलाय. हो हो, इथे मागता घुटना टेक और हुसेन टाके का षटकार देख. 2 चेंडू वरती 2 मोठे फटके लगावले. 21 धावांची गरज असताना आपण पाहिलं 22 धावांची गरज आहे, मग 2 षटकार आले. मग आता जिंकण्यासाठी पाहिलं तर जिथे फक्त आणि फक्त 10 धावांची गरज आहे. पुढचा बॉल गोलंदाज जिथे परेशला आपण पाहतोय. हो हो, क्या बात आहे. इथे मात्र पायच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला पकडला गेला. स्लोअर पद्धतीचे इथे इष्टी उडवली गेली. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग स्लोवर चेंडूचा वापर केला गेला आणि हुसेन टाकीचं वादळ गोंगावत असताना त्या वादळाला मात्र शांत केले. परंतु वादळाने काय केलं, हुसेन टाकीने काय केलं, सामना मात्र अगदीच पाहिलं तर फ्री करून सोडलाय. कारण 21 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडू ते मोठे पटके केलेले 12 धावांचं जिथे खेळ केला. आणि मात्र जिंकण्यासाठी जिथे फक्त आणि फक्त 10 धावांची गरज आहे. सरपंच साहेब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ज्या स्पर्धेतील 5वी हाफ शतक ज्यांच्या नावावरती राहिलं आहे, ग्रुपराम पंचायत तळेखारचे विद्यमान सरपंच विजय घाणेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक राहिलेत पाहिले तर मग जिथे 15 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सामन्याला कलाटणी मिळणार का? कारण खऱ्या अर्थाने जेव्हा राजकारणाची आपण मतमोजणी चालू असते ना, तेव्हा असंच चढ उतार नेहमीच पाहायला मिळत आहेत. मग तो चढ उतार इथे पाहायला मिळेल का? मात्र सरपंच आलेत. मोठा फटका खेळला गेला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाने पकडला. झेल संपवला इथे विजय घाणेकर यांचा खेळ. खऱ्या अर्थाने विघ्नेशदादा माळी बहुमतानेच निवडून आलेत. कारण त्यांनी केलेलं त्यांचं कार्य मुरुड विभागामध्ये खूप महत्वाचं राहिलंय. मी विनंती करतो सन्माननीय सिद्धेश पाटील, आपण कुठे असाल तर व्यासपीठापाशी येण्याची कृपा करायची आहे. सिद्धेश पाटील यांना विनंती करतोय, नक्कीच माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आपण या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य राजपुरी गणातून
आपण पाहिलं ते निवडून आलेले शिवतीर्थावर त्यांना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने विघ्नेशी माळी, त्याचप्रमाणे शिवसेना उपतालुका प्रमुख रोहा उद्देशी वाडकर साहेब, माझे मान्य विभाग प्रमुख विकास पाटील, त्याचप्रमाणे अप्पा मेहकर ज्येष्ठ शिवसैनिक, सुदर्शनजी गावडे युवा सेना प्रमुख, तदनंतर सूरजजी पवार शिवसैनिक, प्रसन्नाजी घाग शाखा प्रमुख चणेरा, तुषारजी वाजंत्री सरपंच गुरा पंचायत कोकबण, श्री गणेशजी दळवी शाखा प्रमुख आर्यपुत्र, त्याचप्रमाणे सणी मात्रे शाखा प्रमुख दोंडकर, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आपले सर्वांचे लाडके नेतृत्व गृह पंचायत चे विद्यमान सरपंच युवकांचे नेतृत्व करणारे आमचे प्रेरणास्थान आदरणीय सरपंच साहेब नितीनजी हरिभाऊ डबेर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याचप्रमाणे सौ अस्मिता मांदाडकर शाखा प्रमुख महादेवकार, ग्रामसेवक अधिकारी सन्मान्य गृहपंचायत नाहवे दीपकजी वारंगे साहेब, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख कोकबण निलेजी सुभेदार हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याचप्रमाणे राकेश गोरख पोस्तानेल हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतोय. जिथे यश मात्रेने पटका खेळला गेलाय, धावसंख्या पहिली धावपळकावरती 13 धावा धावपळ ते पाहायला मिळत आहेत. जिथे दुसरी धाव देखील ते कंप्लीट केली गेली, चोरी केली गेली धावांची 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या पण पहिली धावपळकावरती जिथे 15 धावा, फलंदाज मात्र बाद झाले ते कुशेन टाके, आणि खऱ्या अर्थाने जिथे पाहिला तर मग विजय घाणेकर हे 2 बॅटर्स मात्र बाद झालेत. 15 ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर मग जिथे 12 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. 12 चेंडू 7 धावा जिथे बनवायच्या आहेत, त्या म्हणजे अगस्त 11 वैतागवाडी पाली बल्लाळेश्वर या संघाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, तिथे सबीर आवासकरला पाहतोय. सध्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, जी सेमीफायनलचा मॅच जिथे रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पाहिलं तिथे जय सुरेकर आलाय. डावकुरा हा गोलंदाज आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे हातभर चेंडू वळवण्याची. पहिला बॉल लेफ्ट हँड राऊंड टाकण्याचा प्रयत्न राहिला, डॉट चेंडू येतोय इष्टीच्या पाठीमागे. पाहिलं तर जिथे विनोद वाटकरी आपल्याला पाहायला मिळतोय, जयेशकडे क्षमता आहे, या धावा देखील रोखू शकतोय. प्लॅनिंग निसी इथे खरी अर्थ रणनीती वापरली गेली दिगंबर हामणेनं. हो स्वीपचा फटका खऱ्या अर्थाने पहा, घालीन लोटांगण, मात्र लोटांगण गोलाला घातलाय. तर खऱ्या अर्थाने फलंदाज तिथे मात्र समीर आवस्कर झेलबाद होतोय, फलंदाज मैदानाच्या बाहेर. इथे 12 मध्ये 7 धाव्यांची गरज होती. पहिला चेंडू जयेश सुरेकरचा डॉट, नंतर मात्र विकेट आले. मैदानाच्या आतमध्ये दाखल होते खेळाडू खैरे खुर्द गावला बिलॉंग करणारा हा स्टारकास्ट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मी विनंती करतोय, जो फायनल मध्ये संघ पोहोचलाय खऱ्या अर्थाने मित्र वॉरियर्स सागर सम्राट नावे संघाचा कर्णधार, आपण या ठिकाणी यायचं आहे. आदर्श सरलेकर, जिथे आपण पाहिलं तर मग 10 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. सामना फिरणार का, कलाटणी मिळणार का या मॅचला, कारण जयेश सुरेकरकडे तिथे क्षमता आहे. आतापर्यंत 2 चेंडू चांगले राहिले, डॉट चेंडू पाहायला मिळालेत. पुढचा बॉल पुलरलेनचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळला गेला मिड ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल, मात्र जास्त रिस्क नाही घेत, कारण सिंगलने देखील काम चालतोय. सिंगल धाव घेतली गेली. धावसंख्या आता मात्र तिथे पाहायला मिळतोय 16 ही धावसंख्या, 6 धाव्यांची अजूनही गरज आहे. यश मात्रे ऑन द स्ट्राईकला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये यश मात्रेने खेळलेला ती खेळी खूप महत्वाची ठरली होती संघासाठी. मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे जिथे मात्र हवेच्या अगदी स्रोतामध्ये मारल्या चेंडू वेल फिनिशरची भूमिका बजावली गेली यश मात्रेच्या माध्यमातून. सामना मात्र जिंकलाय तो म्हणजेच अगस्त 11 वैतागवाडी पाली या संघानं, आणि फायनल मध्ये मात्र पोहोचलाय. आणि एक मोठी फाईट नक्कीच फायनल मध्ये देखील पाहायला मिळेल, जिथे मित्रांनो वॉरियर्स त्यांच्या विरोधामध्ये
साखर सम्राट न्हावे त्यांच्या विरोधामध्ये संघ असणार आहे अगस्त 11 वैतागवाडी पाली या संघामध्येही खरी आता बॅटल पाहायला मिळेल जिथे टॉस केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या अंतिम फायनल मॅचचा टॉस करा.